वाल्मिक कराडला घेऊन पोलीस बीडकडे रवाना। केजऐवजी कराडला बीड सत्र न्यायालयासमोर हजर करणार। मकोका लावल्यानंतर न्यायालय आज काय निर्णय देणार याकडे लक्ष। परळी महामार्गावर पांगरी ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन। तरुणाचं मोबाईल टॉवर आणि पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन। कराडवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा समर्थकांचा आरोप। परळीतील संत जगमित्र कार्यालयात कराड समर्थकांची आज बैठक। वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार। जेलमध्ये जाणाऱ्यासाठी बंद करणं हा नवीन पायंडा। आकाचे लोक आले तर मुंबई सुद्धा बंद करू शकतात। सुरेश धस यांची प्रतिक्रिया। परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टावरकडे जाणारा मार्ग तुर्तास बंद। काल दिवसभर वाल्मिक कराडच्या समर्थकांनी आंदोलन केल्यानंतर प्रशासनाकडून खबरदारी। पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांकडून कडक सुरक्षा व्यवस्था। वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ परळीच्या धर्मापुरीत गावबंदची हाक। धर्मापुरीतील सर्व व्यवहार ठप्प। वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ बीडच्या परळी तालुक्यातील शिरसाळा गावात बंदची हाक। बीड जिल्ह्यात सुरू असलेलं राजकारण थांबवावं, कार्यकर्त्यांची मागणी। वाल्मिक कराडचा पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅट असल्याचं समोर। पत्नी मंजुली कराडच्या नावानं फ्लॅट असल्याची माहिती। कराडच्या नावे 4 BHK फ्लॅट असून किंमत 3.5 कोटींची असल्याचीही माहिती। कराडनं ज्योती जाधवच्या नावे पुण्यातल्या महागड्या फर्ग्युसन रस्त्यावर आलिशान ऑफिस खरेदी केल्याचं समोर। त्यामुळे लवकरच कराड मागे ईडीचा ससेमिरा लागण्याचाही अंदाज। बीडमध्ये 2 मंत्री झाल्यानं डोळ्यात खुपतंय। वाल्मिक कराडच्या पत्नीचा निशाणा। तर मी मंत्रीपद न मिळाल्यानं नाराज नाही, मी संसदीय कामाला लागलोय। सुरेश धस यांचं प्रत्युत्तर। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त। निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू सातेमुळे जिल्हा कार्यकारिणी बरखास्त। त्यामुळे चारित्र्याची पडताळणी करूनच यापुढे नेमणुका करण्याच्या पक्षाच्या सूचना। कार्यकारिणी बरखास्त करावीच लागेल, अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल। सुरेश धस यांची टीका। तर जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत कृतीला अर्थ नाही। राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यावरून संजय राऊतांचा निशाणा। कराडवर मकोका लागणं गरजेचं होतं। जागा बळकावणं, मारामाऱ्या करणं असे गुन्हेही आरोपींनी केले। चार्जशीटमध्ये फेरा व्हायला नको याची काळजी घ्यावी, जरांगेंची प्रतिक्रिया। 3 जुलै 2024ला कराडवर मोठा एफआयआर दाखल, मात्र एफआयआरवर कारवाई नाही, दमानियांचा सवाल। तर कराडवर आयपीसी 307, 323, 326, 504 या कलमांखाली एफआयआर दाखल, दमानियांचा आरोप। वाल्मिक कराड हॉस्पिटल बाहेर येताच रोहितला दिला आवाज। कराडनं रोहितला आवाज दिल्यावर पोलिसांची 12 वेळा रोहितला हाक। कराडनं आवाज दिलेला रोहित कोण? चर्चांना उधाण। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नौदलाच्या युद्धनौकांचं राष्ट्रार्पण। INS निलगिरी, INS सुरत युद्धनौका आणि वागशीर पाणबुडी नौदलात दाखल। 75,000 कोटींचा खर्च करून वाढवण बंदराची निर्मिती सुरू। वाढवण बंदरामुळे रोजगाराच्या नव्या संधी मिळतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती। आगामी पालिका निवडणुकांच्या दृष्टीनं मोदींच्या संवादाला महत्त्व। देशातील सर्वात श्रीमंत नागरी संस्था असलेल्या BMCवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक महत्त्वाची। BMCतील 227 जागांपैकी 151 जागांवर विजयाचं भाजपचं लक्ष। पंतप्रधान मोदींचा महायुतीच्या आमदारांसोबत संवाद सुरू। नेव्हीच्या आंग्रे सभागृहात संवाद सुरू। पंतप्रधान मोदी आमदारांचं रिपोर्ट कार्ड घेणार असल्याचीही माहिती। तर आमदारांसोबत मोदी स्नेहभोजनही करणार। धनंजय मुंडे मोदींच्या बैठकीला उपस्थित नसणार। धनंजय मुंडे दादांना कळवून परळीला गेले, अमोल मिटकरींची माहिती। चव्हाण अजित पवार मंचावर, मग धनंजय मुंडेंवर अन्याय का? राऊतांचा सवाल। तर महायुतीतील अनेक लोक कलंकित, राऊतांची टीका। महायुतीच्या मंचावर आज ईव्हीएम ठेवलं पाहिजे, मोदींनीच सर्व आमदारांना निवडून आणलंय। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर संजय राऊतांचा टोला। अजित पवारांकडून फडणवीसांबाबत नाराजी। राष्ट्रवादीमधील मंत्र्यांच्या खात्यातील निर्णयांना मुख्यमंत्र्यांकडून परस्पर स्थगिती देण्यात आल्यानं दादा नाराज, सूत्रांची माहिती। काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाणांचं नाव चर्चेत। तर प्रदेशाध्यक्षपदाबाबत मला अद्याप कुणी विचारलं नाही, पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डील्स। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा।